मी डॉक्टर चंद्रशेखर कदम सावेड इथं प्रॅक्टिस करतो आणि नेहमीच हा प्रश्न पडतो की मध कुठला वापरावा. बऱ्याचदा बाजारातला जो मध असतो त्याच्यामध्ये साखरेचं, गुळाचं, अजून कसलं आपल्याला सांगू पण शकत नाही, अशा काहीतरी भेसळी केल्या जातात. तर जेव्हापासून मी हा मध वापरायला लागलो, चव्हाणांकडचा श्री बॉटनिकल रिसोर्सेसमधून, रोमार्क इंडिया जडीबुटी बाजार त्यांचा, तर हा त्यांनी मला एक स्वतः एक ॲश्युरन्स दिला, खात्री दिली की हा मध प्युअरच आहे. आणि शिवाय त्यांनी मला त्याचं केमिकल ॲनालिसिस करून त्याचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा दाखवलं आहे. आणि मध खूपच चांगलं आहे. मी जेवढ्या माझ्या पेशंटला दिला आहे तो त्यांनी पुन्हा पुन्हा हाच मागितला आहे. त्याच्यामुळं हा मधाबाबत आपण निश्चिंत राहा, आपल्याला हा प्युअरच मध मिळेल. आणि अजून एक सांगायची सगळ्यात मोठी गोष्ट, बऱ्याच वेळा डायबिटीसचे पेशंट म्हणतात, अहो आम्हाला तर शुगर आहे, मध कसं चालेल का? मध हा शुगरमध्ये चालतो. 1 चमचा 2 चमचा खाल्ल्याने काहीही बिघडत नाही. मध जरी मधुर रसाचा असला तरी त्याचा अनुरस हा तुरट आहे, कषाय आहे. आणि त्याच्यामुळं तो तुमच्या मधुमेहावर सुद्धा उत्तम प्रकारे काम करतो. आणि जर तुम्ही दररोज सकाळी 1 चमचा मध रिकाम्या पोटी घेतला तर बऱ्याच जणांना जो खूप दिवसांचा क्रॉनिक कफाचा आजार असतो तो सुद्धा याने बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो.